खरा मी कोण ते ओळखून बघ. आता खरा मी आणि खोटा मी ही काय भानगड आहे असंही लोक म्हणतील. आमच्याकडे असं म्हणतात की अहम नाहीच, सद्गुरू आतमध्ये बसलाय, तोच खेळतो, तोच देव चालवतो, तो अगदी 1001% मान्य, सद्गुरूच चालवतो. हे मी बोलतोय आपण तोच बोलतो. पण इथून उतरल्यानंतर एक जण मला म्हणाला की काय गाढवासारखं बोलत होता रे मगाशी, तर पाहिजे मस्तकात जाते की नाही आमच्या. मग तेव्हा असं का नाही म्हणत, तो सद्गुरूला बोलतोय आपल्याला नाही बोलत म्हणून. कळतं मी काय म्हणतो. आम्ही सद्गुरू आमच्या रूपाने वावरतो, सद्गुरू आम्हाला अहम नाही, सद्गुरूच्या इच्छेने सगळं चाललंय, हे आम्ही ढालीसारखा उपयोग करतो, ढालीसारखा. कारण का त्याची ढाल करायची आणि आम्हाला मग ते साधना विधानातून सगळ्यातून लांब राहायला मोकळीक मिळते. काय सदा हो बरोबर आहे. असं काय होतं आमचं जर आत्यंतिक प्रेम आमच्या सद्गुरूवर आहे तर आमच्या सद्गुरूला जे आमच्याकडनं अपेक्षित आहे ते करणं आमचं कर्तव्य ठरत नाही का. आणि ते जर करायचं असेल तर आम्हाला आमच्या खऱ्या मीची ओळख करून घेणं भाग आहे. अगदी मान्य आहे, द्वैत नाहीच आहे. महाराज म्हणाले, अरे हो पण ते महाराज म्हणाले. महाराज कधी म्हणाले? ते अद्वैत अवस्था भोगल्यानंतर म्हणाले. महाराज म्हणतात म्हणून आम्ही म्हणून चालणार आहे का? रस्त्याने जाताना चुकून धक्का एखादा लागला तर आम्ही रागाने गुरगुरून त्याच्याकडे बघतो, हो ना, बघतो की नाही. आमचं द्वैत पावलोपावली असतं, पावलोपावली. एखाद्या माणसाने मानसन्मानामध्ये आपल्याला डावलला, आमचं तीर मिळतं लगेच. मग आम्ही बाकी आमचं काहीच सुटलेलं नाही आणि केवळ केवळ आणि केवळ त्या साधनातून आणि सद्गुरूची मोठी मोठी वाक्य लोकांच्या तोंडावर फेकण्यापुरतं जर आम्ही असं बोलणार असू की काय म्हणायचं, तो सद्गुरूच सगळीकडे वावरतो आणि अमुक करतो आणि तमुक करतो, ते खोटं आहे ना, खोटे पण आहे. हा दांभिकता आहे आमची ती. तर तुम्ही समोरच्याला एक वेळ गप्पा कराल 5 मिनिटापूर्व, त्याच्या पुढे तो काय बोलणार, पंतांचं वाक्य बाबा बरोबर आहे, काय करणार. पण ही समोरच्याची फसवणूक नाही आहे, ही आपली स्वतःची फसवणूक आहे. कळतंय मी काय म्हणतो ते. आम्ही जरी बोलण्यात समोरच्याचा पराभव केलेला असला पंतवचनाचा आधार घेऊन, तरी ती फसवणूक ही समोरच्याची होत नाही, ती आमची स्वतःची होते. का आमची स्वतःची होते? तर त्याच्या टीकेच्या किंवा निंदेच्या रूपाने कुठेतरी आमचं एक पाऊल पुढे पडणार होतं, ते पडायचं राहतं आणि त्याला चुकीचं उत्तर, चुकीचं नाही उत्तर बरोबर आहे, पण त्याचं समाधान केल्याच्या अभिमानामध्ये आम्ही पुन्हा वावरायला लागतो आणि आम्ही एक पाय पुन्हा आमचा जो थोडा कुठे वर जायला निघालेला असतो तो पुन्हा खाली आणतो. त्याने आम्ही काय साधणार आहोत? भजन करू नये, कीर्तन करू नये, प्रवचन करू नये असं मला कुठेही म्हणायचं नाही. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नका. आमचा संप्रदाय हा भजन संप्रदायच आहे, मला 1001% मान्य आहे. पण ह्या भजन संप्रदायाचा अर्थ हा केवळ भजन म्हणजे जे सांगीतिक भजन आहे तो नसून जे अखंड 24 तास चालणारं जे भजन आहे ते भजन असं आहे. भजन या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण पाहिली तर युज या धातूपासून तो आलेला आहे. युज हा धातूचा अर्थ असा आहे, युज म्हणजे योग. योग कशापासून आला तर युज. युज कशापासून आला तर जोडणे, जोडणे, जो जोडला गेला तो योग. सतत आमचं अनुसंधान, सतत चित्ताचं अनुसंधान हे 24 तासामध्ये आमच्या सद्गुरूशी आम्ही जोडलेलं आहे का, हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. मला कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नकोय, मी फक्त तुमच्यासमोर प्रश्न ठेवतोय. जे प्रश्न गेले अनेक दिवस मला स्वतःलाही संप्रदायात नवीन असताना, मी आता फार जुना झालो असं नाही, माझ्या वया एवढी संप्रदायात वर्षात काढलेली माणसं सुद्धा इथे आहेत, ते मला माहिती आहे. पण अगदी जेव्हा संप्रदायामध्ये नव्याने प्रवेश केला तेव्हा हे सगळे प्रश्न मला असे पडायचे. प्रश्न मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर ठेवतोय. कदाचित मला त्या प्रश्नांवर चिंतन करून उपयोग झाला, तुम्हाला होईल. मग हे सतत सद्गुरूशी युक्त होणं कसं शक्य आहे? अनुग्रहाच्या वेळेला आम्हाला मंत्र दिला जातो, जातो ना. किती वेळा जपतो आम्ही दिवसातून? एकदा तरी आठवतो का आम्हाला तो? किती जणांना आठवतो? ज्यांना आठवतो त्यांचं सोडून द्या, ज्यांना आठवत नाही त्यांच्याबद्दल बोलतोय मी. मी म्हटलं आठवतो त्यांच्याबद्दल नाही, ज्यांना आठवत नाही त्यांच्याविषयी बोलतोय. किती लोकांना आठवतो? किती वेळा आठवतो? काय करायचं?
मनातल्या मनात मंत्र म्हणायचा आहे, गुरुमंत्र, बाकी काही करायचं नाही. लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, आम्ही मुंबईला असतो. गावचा माणूस असेल तो म्हणेल तर शेतीची कामं असतात. तुम्हाला किस्सा सांगतो घडलेला. आत्ता बाळकुंडरीच्या उत्सवाला गेलो होतो. वय वर्ष 75. पार्वती सरस्वती आजी, सरस्वती त्यांचं नाव, त्या विसूर गावच्या असाव्यात. तर त्या आजी अशा कमरेतून अर्ध्या वाकलेल्या होत्या आणि त्या चालल्या होत्या. मी कट्ट्यावर बसलो होतो. म्हटलं आजी बसा, कुठे जाताय, गायगेट बसा इकडे. म्हटलं गप्पा मारू. असं चौकशी झाली, तुम्हाला कोणाकडनं अनुग्रह झाला, अमुक झालं, तमुक झालं, कसं झालं, काय झालं. त्यांना मी असं सहज विचारलं, म्हटलं तुम्हाला कसा अनुग्रह झाला, मग त्यावेळी काय झालं, मग त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं. विष्णुभावांकडनं त्यांना अनुग्रह झाला होता. त्या म्हणाला आम्ही शेतात असताना, शेतीची कामं करताना, घरात रांदीवाडी करताना प्रत्येक वेळेला मनातल्या मनात आमचा सतत गुरुमंत्र हा सुरू असायचा. त्या आजी सांगतात मला 75, अजूनही आहेत त्या. तो आजही सुरू आहे म्हणाल्या. कमरेत अख्खा अशा अर्ध्या वाकलेल्या आहेत. पण आणि हा त्यांना अनुग्रह कधी झाला, साधारण आत्ता त्यांचं वय 75. त्यावेळी खूप लवकर लग्न व्हायची, म्हणजे साधारण एक 60-50 वर्षापूर्वीचा अनुग्रह त्यांना झालेला, 50-60 वर्षापूर्वीचा. आणि त्या सांगत होत्या की त्यावेळेला आम्हाला सांप्रदायिक कार्यक्रमाला जायचं तर शेजाऱ्यांकडनं बोलणी खाऊन घ्यायची रे, काय लाजा सोडलाय का म्हणे. कारण गावाबाहेर ते राहायचे आणि आपल्याकडे गावच्या प्रथा सगळ्यांना माहिती आहे की सांप्रदायिक कार्यक्रमाला गावाबाहेर जावं लागायचं, समाधीच्या दर्शनाला गावाबाहेर जायला लागायचं. तर शेजारी पाजारी बोलायचे की लाजा सोडलं. ते हळूच घरचे सगळे होते संप्रदायामध्ये, पण आजूबाजूच्या लोकांना काय सांगणार. असे लोकांनी दिवस काढलेले आहे. आम्हाला तो संप्रदाय किती सहज मिळालाय, आमच्यासारख्या आमच्या पिढीला. आम्ही भाग्यवान समजतो. सहज सुलभ, आणि तो अतिशय सहज सुलभ आम्हाला संप्रदाय मिळाला असल्यामुळे आम्हाला त्यातलं मर्म करून घेण्याची इच्छा राहिलेली नाही. कारण आमची काळजी घेणारा आम्हाला भेटला, मग आम्ही काय झालो, रिलॅक्स झालो. रिलॅक्स व्हायलाच हवंय, शांतीच बघायची शेवटी. पण ती शांती ही काय म्हणूया आपण, निश्चिंतेने आलेली असावी. निश्चिंतेने आलेली शांती असावी, बेफिक्रीने आलेली नसावी. कळतंय मी काय म्हणतो. बेफिक्री आणि निश्चिंती याच्यात फरक आहे. निश्चिंती म्हणजे की माझा ठाम, माझी दृढ श्रद्धा माझ्या सद्गुरूवर आहे. सद्गुरूने सांगितलेल्या प्रत्येक बोधाचं जरी मला आचरण करणं आज शक्य नसेल तरी माझं त्याविषयी प्रयत्न सुरू आहे आणि मला शक्य होईल तेवढं आचरण मी तो करणार आहे. सद्गुरूचं नामस्मरण दिवसातून जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार आहे. महाराजांनी किती प्रकारच्या साधना आपल्याला सांगितल्यात माहितीच का कोणाला. किती प्रकारच्या साधना महाराजांनी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. महाराजांचा बोध वाचलेली माणसं किती आहेत. तर थोडं परीक्षा नाही, गंमत. महाराजांची बोधाची पुस्तकं वाचलेली उपस्थितांपैकी माणसं किती. जर हात वर केलं, मी पण वाचलंय, मी करतो, म्हणजे तुम्हाला संकोच नको वाटायला. मागे लाईट मुळे कळत नाही मला किती लोकांनी हात वर केला. कमी आले ना हात वर, म्हणजे बाकीच्यांनी वाचून हात वर करणं कमीपणाचं वाटतं म्हणून केला नसेल तर हरकत नाही. पण जर वाचली नसाल तर हे खूप काय म्हणूया शोकांतिक आहे आमची. बऱ्याच लोकांचा असा आक्षेप आहे की महाराजांचा बोध कळत नाही, कारण ती भाषा 100 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यातले शब्द संस्कृत प्रचूर आहे. बेळगाव बेस मराठी असल्यामुळे थोडस ते संस्कृत प्रचूर आणि तशी जुनी भाषा असल्यामुळे ते कळत नाही. असं नाहीये, असं नाहीये. प्रेमाने उघडा, प्रेमाने वाचायला घ्या. महाराजांना विनंती करा, महाराज आजपर्यंत मी तुमचा बोध 10 वेळा वाचायचा प्रयत्न केला, मला समजला नाही. आज मी मनापासून पुन्हा एकदा वाचायला सुरुवात करतोय, मला समजेल असं बघावं. आता की करुणा महाराज, काय कमीपणा आहे त्याच्यामध्ये. आणि असं करून बघा, घळा तुम्हाला डोळ्यातून पाणी यायला लागेल. कारण त्या बोधाचा प्रत्येक शब्द न शब्द तुम्हाला कळलेला असेल, जर मनापासून प्रार्थना आणि विनंती केलेली असेल तर. सांगतो समजावून. एक प्रतिथयश लेखक उदाहरण सांगतो, हे घडलेल्या घटना. एक
नावाजलेला लेखक, साहित्यिक मोठा, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. आपण पुस्तकं चालतो ना, एखादं पुस्तक, कुठलं पुस्तक आहे बघू असं म्हणून, तसं त्यांनी ज्ञानेश्वरी चालायला घेतली. काय एवढं लोक त्याच्याविषयी बोलतात, ज्ञानेश्वरी 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 काय आहे ते बघूया म्हणा. चालायला घेतली. काय कळला रेफरन्स लागला नाही म्हणून सुरुवातीपासून वाचायला घेतली. 1 अध्याय झाला, 2 अध्याय झाला, 3 अध्याय झाला. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीच कळलेलं नाहीये. ठेवून दिली. 8 दिवसांनी पुन्हा प्रयत्न केला. 1 अध्याय वाचला, काही कळलं नाही. 2रा अध्याय वाचला, काही कळलं नाही. 3रा अध्याय. असं 3-4 वेळा झाल्यावर त्यांना प्रचंड, मी साहित्यिक म्हणजे माझा भाषेवर प्रभुत्व, मी काय म्हणायचं पाहिजे तसं शब्दांची खेळणारा माणूस. ज्ञानेश्वरी मला कळत नाही म्हणजे काय, इगो हर्ट झाला. कोणीतरी सांगितलं सोनोपंत दांडेकरांनी त्याचा खूप चांगला अर्थ, त्यावेळेला मामा दांडेकर म्हणायचे त्यांना, सोनोपंत दांडेकर, ज्यांनी ज्ञानेश्वरीवर अर्थ केलेला आहे त्याचा. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत सत्पुरुष. त्यांना जाऊन भेटा, ते तुम्हाला अर्थ सांगतील. हे त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले मी 3दा ज्ञानेश्वरी उघडून पाहिली, 4दा पाहिली, काही डिंब सुद्धा मला कळेना हो. मी एवढा मोठा साहित्यिक आहे आणि वारकरी संप्रदायाचे साधे साधे अशिक्षित लोक सुद्धा ज्ञानेश्वरी बोलताना मी पाहिलेलं आहे. मी तर शब्दांची खेळणारा माणूस, तर मला ज्ञानेश्वरी कळत का नाही? मामा म्हणाले ते अक्षयधन आहे, ते तुमचं कादंबरी कथा नव्हे, ते चैतन्याकडनं आलेला बोध आहे. तो जो बोध तसा आहे ना, त्याला शरण्य भावाने शरण जा. ज्ञानेश्वरी उघडताना त्याला नमस्कार करा. तिला ज्ञानेश्वरी माऊलीला म्हणा की बाबा मला हे समजू दे. ज्ञानेश्वरांना विनंती करा, ज्ञानेश्वरीला विनंती करा की हे मी जे काय वाचतोय त्याचा अर्थ मला समजू दे, असं विनंती करा आणि बघा, अनुभव घेऊन तुम्हाला कळते की ज्ञानेश्वरी. बुद्धिजीवी असल्यामुळे सुरुवातीला यांचा विश्वास त्या गोष्टीवरही बसला नाही, पण म्हणाले बघूया तर प्रयत्न करून. घेतली. 1 दिवस सकाळी आंघोळ वगैरे केली, ज्ञानेश्वरी समोर ठेवली. अतिशय मनोभावे, कारण 4 वेळा वाचून कळलेलं नव्हतं, शरण जाण्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता. अतिशय मनोभावे त्यांनी काय ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवलं, शरण गेले, प्रार्थना केली. म्हणाले की मला आजपासून याचा अर्थ कळू दे, असं कर. असं म्हणून ज्ञानेश्वरी उघडली. ते म्हणाले, त्यांनी स्वतः हा अनुभव सांगितलेला. ते म्हणाले एक एक शब्द, एक एक अक्षर असं माझ्या डोक्यात उतरत होतं. माझ्या आत्ता अंगावर हे सांगताना काटा येतोय. त्यांनी काय अनुभवलं असेल? घळा घळा म्हणाले माझ्या डोळ्यातून पुढचे अक्षर मला दिसेना. की का कुठल्या मोठ्या मी अहंकारामध्ये वावरत होतो की मी मोठा साहित्यिक. सद्गुरूला फक्त शरण्य भाव हवा आहे, बाकी काही नकोय. तुमचं ज्ञान नको, तुमचं पांडित्य नको, तुमचं गायन नको, तुमचं वादन नको. त्याला फक्त तुमच्याकडनं अपेक्षित आहे ते प्रेम, शरण्यभाव आणि नित्य स्मरण. आणि ते सगळं त्याला का हवंय? त्याच्याकरता हवंय नको, तुमच्याकरता हवंय, आपल्याकरता हवंय. कारण हे सगळं केल्याने मला माझ्या देहभावाचा विसर पडणार आहे, आपल्या भक्तांना सगळ्या देहभावाचा विसर पडणार आहे. आणि देहभावाचा विसर पडल्यानंतर जो उरतो तो काय उरतो? तो आत्मभाव. आणि त्या आत्मभाव म्हणजेच स्वरूपी सामरस्य. त्या आत्मभावामध्ये तुम्हाला एकरूप करण्याची खटपट ही सद्गुरू येन केन प्रकारेनं सारखी करत असतात. आणि ती तुम्ही करावी म्हणून त्यांचं हे कळकळीचं सांगणं असतं. पत्र काढून वाचा, पत्र महाराजांची. काही पत्र परखड आहेत, काही ठिकाणी अक्षरशः अंधारून गोंजारून प्रेमाने विनंत्या केलेल्या आहेत पत्रांमधून सुद्धा. पुष्प 7, पुष्प 8 मध्ये खूप छान बोध आहे, खूप छान. मी तर म्हणतो ज्यांना नोकरीनिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो त्यांनी एक सवयच करून घ्यावी की महाराजांचं एक पुस्तक कायम आपल्या ऑफिसच्या बॅग मध्ये, झोळीमध्ये, पिशवी बरोबर जे काय डब्याची पिशवी असेल त्याच्यात ठेवून द्यायचं. एसटीने जाताय, ट्रेनने जाताय, कशानेही जाताय. बाईकने जाणारा नाही, शक्य नाही, पण जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात त्यांनी हा प्रयोग करून बघा. अख्खं वाङ्मय तुमचं एक 6 महिन्यात वाचून होईल. कारण
गाडीत बसून काहीतरी आपण बाहेर खिडकीतून बघ, अवांतर इकडच्या तिकडच्या गप्पा कर, झालंच तर मोबाईलवर गेम कर, आलेले SMS वाच, व्हॉट्सअपवरचे, ह्याच्या पलीकडे काय करत नाही ना. दुसरं काय करतो हल्ली आपण गाडीत? एखाद दुसरा नामस्मरण करणारा डोळे मिटून. पण इथं हा अक्षय बोध जो महाराजांनी 100 वर्षापूर्वी सांगून ठेवलाय आणि जो आणखी पुढची लाखो वर्ष तसाच राहणार आहे, तो अक्षय बोध आमच्याकडे आहे. तो कधीतरी उघडून आम्ही वाचूया. महाराजांना नक्की आमच्याकडनं काय अभिप्रेत आहे ते बघूया. हे असं सगळं आम्हाला करायला हवं. असं सगळं ज्यावेळी आम्ही करू त्यावेळी मग महाराजांना काय अपेक्षित आहे? स्वरूपी सामरस्य. याचा अर्थ काय आहे? मग स्वरूप म्हणजे काय? मग स्वरूप म्हणजे हे आहे, तर मग मी कोण आहे? मग मी इथे काय करतोय? माझा जन्म कशा करता झाला? मग मी या जन्माला आलो तर माझं जी उद्देश होते, जे उद्दिष्ट होती ती पूर्ण झाली का? मग ती जर पूर्ण झाली असतील तरी मी इथे काय करतोय? तर पूर्ण झाली असतील. एखाद्या ठिकाणी आपण गेलो, बँकेत गेलो, पैसे काढायचे, पैसे काढले 5,000 रुपये. बँक बंद होईपर्यंत आपण तिकडे थांबतो का? नाही ना. आपलं काम झालं, आपण निघतो ना. मग आम्ही इथे थांबलेलो आहोत सगळे, बँक बंद झाली तरी. म्हणजे याचा अर्थ काय? आमचं काहीतरी काम बाकी आहे ना. मग ते आमचं काय काम बाकी आहे इथे? आम्ही कशा करता इथे थांबलेलो आहोत? त्या सगळ्याचा विचार आम्हाला करायला नको? आम्ही नक्की कशा करता इथे आहोत? आम्ही संप्रदायामध्ये का आलो? महाराजांनी आम्हाला पायावर का पाडून घेतलं? कशा करता घेतलं? बरं, आमच्या उद्धाराकरता घेतलं, आमच्या रक्षणाकरता. मग आमचा उद्धार 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 म्हणजे नक्की काय? कशाने तो होणार आहे? गेली 24-25 वर्ष या बोधाचा प्रसार करण्याकरता अण्णा बाळेकुंद्रीमध्ये चर्चा शिबिर भरवतात. मला वाटतं बैरेवाडीकरचं कोणी तिकडे गेल्या 25 वर्षात आलेलं नाही. राईट गणपतराव? बरोबर ना? मला वाटतं महादेव मिसळ असताना आले असतील एखाद 2 वेळेला, तर त्या व्यतिरिक्त फार कोणी आलेलं नाही. असं का होतं आमचं? असं का होतं? आम्हाला ती ज्ञानलालसा कशी निर्माण होणार मनामध्ये? की मला हे कळलं पाहिजे, महाराज माझे काय सांगतात हे मला कळलं पाहिजे, मला माझा महाराजांचा बोध कळला पाहिजे. मला हा शब्द कळत नाही. मी याला विचारतो, सुहासला फोन करतो, अरे सुहास या शब्दाचा अर्थ माहितीये का? नाही माहिती. मध्ये आम्हाला प्रत्येक आत्मा या शब्दाचा अर्थ अडला. बरं का, आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, मला वाटतं निलेश आहे का आत्ता इथे? इथे गेला कामात. प्रत्येक आत्मा या शब्दाचा अर्थ अडला. मग सगळ्यांनी चौकशी सुरू केली आपापली. कोणाला नीट सांगता येईना. माझ्या एक ओळखीचे संस्कृत प्राध्यापक आहेत, त्यांना विचारलं, त्यांनाही सांगता येईना. शेवटी नाही होय करता करता गुगलवर शोधला आम्ही. तर प्रत्येक म्हणजे पुरातन, सनातन. इतके दिवस आम्ही प्रत्येक आत्माचा अर्थ हा प्रत्ययास येणारा आत्मा, प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा आत्मा असा सगळा लावत होतो. असा त्याचा अर्थ नाहीये. प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येक या शब्दाचा, आत्मा या शब्दाची संधी होऊन प्रत्येक आत्मा असा तो एक शब्द तयार झाला. त्याचा अर्थ असा की अतिशय पुरातन, ज्याला सुरुवात नाही, अनादि अनंत असा प्रत्येक आत्मा. प्रत्येक आत्मा देही तुझी, मनवाणीसी नकळे नकळे, असा त्याचा अर्थ आहे. हे हे कधी आम्ही करायला शिकणार? हे का आम्ही करायचं नाही? मुळात आमच्या बापाचा बोध आहे ना. मग बापाचा बोध हा आम्हाला पोरांना नाही कळणार तर आणखी कोणाला कळणार? बाप बोलतो ते सगळ्यात जास्त त्यातला गर्भितार्थ सुद्धा त्याच्या मुलांनाच आधी कळतो ना, बाकीच्या नंतर. तिकडे जाऊ नको रे असं म्हणाला की मुलाला कळतं बाप आपल्याला काय सांगतोय ते. तिकडे म्हणजे कुठे? बाकीचे बच्चे 4 वर्षांना कळत नाही. तसं आमच्या बापाने जे जे आम्हाला सांगून ठेवलेलं आहे हे सगळे आम्ही मुलं म्हणून आमचं कर्तव्य नाही का की ते आम्हाला नीट समजलं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे, ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे, असं आम्हाला वाटायला हवं ना. नाही तर मग वर्षानुवर्ष आपलं आम्ही चाललंय, भजन झालं की पूजन, पूजन झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन, नाही का? किती दिवस चालायचं हे? असं करायला हवं ना काहीतरी. आणि हा अर्थ
आमचं आम्ही समजून घेऊ शकतो. प्रत्येक वेळेला कोणी सांगायला याची गरज नाहीये. सतत नामस्मरणात राहणं, सतत सद्गुरूची आठवण काढणं, त्याच्याकरता कोणी सांगायची गरज नाहीये. हे माझं परम कर्तव्य आहे. जो सद्गुरू मला फुलासारखा सांभाळतो, दिवसभर त्याचं कृतज्ञता भावनेने स्मरण करणं हे माझं परम कर्तव्य. याच्याकरता कोणी येऊन आम्हाला कथा कीर्तनातून सांगण्याची काहीच गरज नाही. साधं येता जाता व्यवहारातलं आपलं एखाद्याने काम केलं, अडीअडचणीला मला 2000 रुपयाची गरज होती, मला याने आणून दिले. मी असतो की नाही ऋणी त्यांचा? मी त्यांना म्हणतो, मला वेळेला तुम्ही सांभाळून घेतलं, तो बरं वाटलं म्हणतो ना आम्ही. मग जो आम्हाला केवळ या जन्मी नाही, याचे गेली कैक जन्म आणि पुढचे कैक जन्म आम्हाला जो सांभाळणार आहे, त्याचे आम्ही किती ऋणी असायला हवं. आणि मग त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा उपाय काय? कधीतरी त्याच्या ऋणातून मुक्त व्हायला हवं ना. का आयुष्यभर आम्ही त्याच्या ऋणीत राहणार? त्याच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही. कारण त्याचे उपकार एवढे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे डोंगरा एवढे आहेत की त्याच्या उपकारातून कधीही मुक्त होता येत नाही. त्याच्या उपकारातून मुक्त होता येत नाही, पण त्याची कृतज्ञतापूर्वक आम्ही कुठेतरी एक एवढीशी काकणभर किंचितशी परतफेड करू शकतो, ते त्याचे सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करून. आम्ही केवळ अवधूत मार्गी आहोत, आम्ही अवधूतपंथी आहोत असा खोटा टेंबा मिरवण्यामध्ये काहीही स्वारस्य नाही. आम्हाला विधी निषेध नाही. आम्ही करू ते काय म्हणायचं विधी, आम्ही करू तो आचार, हे सगळं मान्य हो, सगळं मान्य. महाराजांनी आम्हाला ही सगळी परवानगी सगळ्यांना दिलेली आहे. काल संप्रदायात आलेल्या माणसाला पण दिलेली आहे, अगदी बरोबर. पण त्याबरोबर महाराजांनी आणखी काय सांगितलंय, तिकडे आम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. महाराजांनी आम्हाला सांगितलं काहीही कर, आम्ही काहीही करायला लागलो. पण महाराजांनी त्या काहीही करच्या पुढे काहीही कर पण मला विसरू नको असं म्हटलंय. ते आम्ही सोयीस्कररित्या मला विसरू नको हे विसरलो आणि काहीही कर हे जेवढं सोयीचं होतं तेवढं आम्ही घेतलं, नाही का. विधिनिषेध नाही, विधिनिषेध नाही आमच्या मार्गात. म्हणजे काय नाही हो, विधिनिषेध नाही. विधी करत नाही आम्ही, पंथाची पूजा करत नाही, हा विधी नाही. हा पंथाची पूजा करतो ना, महाविधी आहे की नाही. निषिद्ध गोष्ट आम्ही करत नाही का? प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारून बघा, करतो ना. सगळ्या विधिनिषेध घेऊन आम्ही वावरतो, मग आम्हाला विधिनिषेध नाही कसं म्हणतात महाराज? नक्की या वाक्याचा अर्थ काय असला पाहिजे? विधिनिषेध नाहीचा काय असेल अर्थ? विधिनिषेध नाही त्याचा अर्थ महाराजांनी एके ठिकाणी असं सांगून ठेवलाय की आतापर्यंत तू जप तप साधन काय ते साधना, उपास तपास व्रत वैकल्य उपासना हे सगळे विधी केलेस तरी तुला शांती मिळाली नाही ना. मग आता इथे आलायस ना, मी तुला शांती रोकडी देतो. काय कर, हे सगळं बाजूला सार, हे सगळं बाजूला सार आणि तुला विधीची गरज नाही. कारण तू मला शरण येताना सगळ्या निषिद्ध गोष्टी सोडून आलेला आहेस, म्हणून आता तुला विधी करायची गरज नाही. मग प्रत्येकाने हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारून बघावा की आम्ही सगळ्यांनी आमच्या आम्हाला वाटणाऱ्या निषिद्ध गोष्टी सोडलेल्या आहेत का? जर आम्ही त्या सोडलेल्या असतील तर आम्हाला विधींची गरज नाही. जर सोडलेल्या नसतील तर महाराजांनी सांगितलं आम्हाला विधी निषेध नाही, म्हणून आम्ही कोणताही विधी करणार नाही आणि फक्त निषिद्ध गोष्टी पाहिजे तेवढ्या मनाप्रमाणे आचरू, असं जर आम्ही करायला लागलो तर महाराजांचा बोधाचा अपप्रचार आम्ही आमच्या वागण्या बोलण्यातून करतो आणि हाला गुरुद्रोह असं म्हणतात. मी मगाशी सुरुवातीलाच माफी मागितली ती अशा करता. काही विषय हे कठोर आहेत, तिथे तुम्ही प्रेमाने नाही बोलू शकत, ते परखडपणेच बोलायला पाहिजे. कधीतरी कोणीतरी बोलायला पाहिजे. ते मी बोलतोय, लहान तोंडी मोठा घास, त्याला तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या, मी त्या सगळ्या शिव्या खायला तयार आहे. पण कुठेतरी आम्हाला या सगळ्या गोष्टींचं मर्म आमच्या प्रत्येक गुरुबंधू भगिनीला कळावं ही कळकळ आहे, म्हणून मी बोलतोय. हे आम्ही सगळं आत्मसात करायचंय. महाराजांना काय नक्की म्हणायचंय ते आम्हाला सगळ्यांना मिळून हे आत्मसात करायचंय.
आणि हे कधी आत्मसात होऊ शकेल तर ज्या क्षणी सतत आम्ही महाराजांशी चित्ताच्या अनुसंधानाने युक्त राहायला शिकू, तेव्हा हे आत्मसात होईल. वरकरणे आमचा देह काही करत असेल, देह शेतीत नांगरत असेल, दावणी करत असेल, ऑफिसमध्ये बसून काम करत असेल, एखादा ड्रायव्हर असेल तर तो रिक्षा गाडी त्याची काय असेल ती चालवत असेल, काय करत असेल देह, पण आमचं मन, आमची बुद्धी, आमचं चित्त हे सतत त्या सद्गुरूशी युक्त हे कोणतंही कार्य करताना आम्ही सहज करू शकतो की नाही. मला ऑफिसला जायचंय, मला समजा ऑफिसला जायचं तर मी घरातून सकाळी उठलो, मी आंघोळ करत असतो, दात घासतो, आंघोळ करतो, शौचाला जातो, जे जे काय विहित कर्म रोजची जी करायची नित्य कर्म ती करावीच लागतात. मग आता ही सगळी करत असताना मी मनाने काय करत असतो, काय करतो आम्ही मनाने, काहीच करत नाही. मी निदान जे करायला हवं ते तर नक्कीच करत नाही. हे सगळं करत असताना मनामध्ये आम्ही नामस्मरण चालू ठेवू शकत नाही. सकाळी उठल्यापासून ऑफिसला जाऊन पोहोचेपर्यंत किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचेपर्यंत जर आपण पाहिले तर साधारणपणे आपल्याकडे 4-5 तास असतात. हे 4-5 तास दिवसातले आम्ही फुकट घालवतो काही न करता. बघा, प्रत्येकाने विचार करून बघा या गोष्टीचा. त्या 4-5 तासात जर मी मानसिक नामस्मरण करू शकलो, मी जर माझ्या सद्गुरूचं नाव घेऊ शकलो, मी माझ्या सद्गुरूचा गुरुमंत्र चालवू शकलो, तर केवढं माझ्याकडनं साधना आपोआप घडेल. त्याच्याकरता वेगळं काही करण्याची गरज मला उरणार नाही. दुसरी गोष्ट, मी ते नको ते विचार करून माझ्या मनाची कालवा करून ते माझं मन चित्त क्षोभ करून घेतलेला असतो, तो आपोआप नाहीसा होईल. कारण त्याच्या जागी मला सद्गुरूचं नामस्मरण आलं, त्यामुळे मला आपोआप प्रसन्न वाटायला लागेल. मला आपोआप प्रसन्न वाटायला लागलं की माझ्या ज्या नको असलेल्या विचारांमुळे माझ्या मनाच्या शक्तीच्या इकडे तिकडे सगळ्या अशा 10 दिशांना त्या शक्तींचा व्यय होत होता, त्या मनाच्या शक्ती सगळ्या एकत्र ठिकाणी यायला लागतील. आपोआप मनाची शक्ती वाढली की मन स्थिर व्हायला लागेल. मन स्थिर झालं की मन विषयांकडे धावणं बंद करायला लागेल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मनाची जाव ही बाहेरच्या बाजूला आहे, बहिर्मुक्त आहे, की आपोआप मन अंतर्मुख व्हायला लागेल. एकदा तुम्ही मनाला सवय लावलीत की. आणि हे तुम्हाला गंमत सांगू का, थोडी जड होतोय विषय, गंमत सांगतो. मनाला अंतर्मुख करायचं नामस्मरणासारखं साधं सोपं उपाय नाही.